ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी व का याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 60 नंबरची कंपनी असलेल्या BPCL म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 17 एप्रिल 2026 आणि आज आपले एकूण शेअर मार्केट म्हणजेच निफ्टी निर्देशांक हा 24,353 अंक या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52 वीक हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373 अंक. म्हणजेच काय तर आपलं एकूण शेअर मार्केट हे सध्या 52 वीक हाय अंकापासून सुमारे 2020 अंकांनी खाली आहे. म्हणजेच आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52 वीक हायपासून सुमारे 7.65% इतके खाली आहे. तर मित्रांनो, सध्या युद्धजन्य स्थिती आहे आणि आपले जागतिक शेअर बाजार खाली आल्यामुळे आपले शेअर मार्केटसुद्धा सुमारे 15% खाली गेलेले आणि ते आता युद्ध थांबण्याच्या आशेमुळे आत्ता पुन्हा कव्हर होत ते 7.65% इतकेच खाली आलेले आहे. तर मित्रांनो, आता आपण BPCL ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे BPCL आणि BPCL ही कंपनी मित्रांनो रिफायनरी ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, BPCL ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत IOC, हिंदू पेट्रोलियम, MRPL, चेन्नई पेट्रो, गंधार ऑइल. मित्रांनो, BPCL ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत.
यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 17 एप्रिल 2026 आणि आज BPCL ह्या कंपनीचा एक शेअर्स 312 रुपये 10 पैसे ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्या कंपनीच्या शेअरची हाय किंमत किती झालेली तो असतो 52 वीक हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52 वीक लो. तर मित्रांनो, BPCL ह्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय किंमत जर बघितली तर ती होती 391 रुपये व 52 वीक लो किंमत जर बघितली तर ती होती 266 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 659 रुपये. मित्रांनो, ह्या कंपनीनं 2024 साली एकास एक हा बोनस दिलेला आहे, परंतु आत्ता सर्व स्त्रोत्रामध्ये म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची हिस्टॉरिकल प्राईस पाहण्याच्या सर्व ॲपमध्ये ह्या कंपनीच्या शेअरची किंमत 659 रुपये दिसत आहे. परंतु ही मित्रांनो बोनस देण्याच्या आधीची किंमत होती, परंतु कंपनीनं एकास एक बोनस दिला म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची किंमत निम्मी होते व त्या कंपनीच्या शेअरची संख्या वाढते. तर मित्रांनो, आता BPCL या कंपनीच्या शेअरची 2 वर्षापूर्वीची जर किंमत बघितली म्हणजे बोनस दिल्यानंतरची तर ती होती 329 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 202 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास ह्या कंपनीचा शेअर्स 154 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्षाहून मागं गेल्यास 2010 साली ह्या कंपनीचा एक शेअर्स 52 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची म्हणजे त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, BPCL ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,35,404 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 60 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो मुद्दा पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, BPCL या कंपनीला 2025 साली 12,013 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 25,793 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 60 करोड रुपयाचा तोटा झाला होता. म्हणजे 2023 साली या कंपनीला काहीही नफा झाला नाही, उलट 60 करोड रुपयाचा तोटा झालेला होता. 2022 साली या कंपनीला 10,145 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2021 साली उच्चांकी नेट प्रॉफिट म्हणजे 17,605 करोड रुपये झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत, म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, BPCL या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक.
तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत सुमारे 52.98% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्यांचा हिस्सा या कंपनीत 18.46% आहे. नंतर पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 10.09% आहे. मित्रांनो, तर आत्ताच आपण BPCL म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, ह्या कंपनीला 2021 साली 17,645 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाले. तो नेट प्रॉफिट काही वर्षी कमी होत, काही वर्षी वाढत 2025 साली 12,013 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीला मागील 5 वर्षात नेट प्रॉफिट झालेला आहे, परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये वाढीत सातत्य नाही आहे. म्हणजेच या कंपनीची ग्रोथ ही स्टेबल नाही आहे. म्हणजे या कंपनीचा नफा हा स्टेबल नाही. त्यामुळे ही कंपनी सध्या म्हणजे नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी योग्य वाटत आहे, परंतु उत्तम नाही. तर मित्रांनो, ह्या कंपनीला नेट प्रॉफिट म्हणजे कमी झाला आहे, पण झाला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीच्या शेअरनेही चांगला परतावा दिलेला आहे. 2 वर्षापूर्वी ह्या कंपनीत 329 रुपये गुंतवले असते तर तसेच 5 वर्षापूर्वी ह्या कंपनीत 202 रुपये गुंतवले असते. 10 वर्षापूर्वी ह्या कंपनीत 104 रुपये गुंतवले असते आणि 2010 साली 52 रुपये गुंतवले असते. तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 312 रुपये झालेले. म्हणजे या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही. त्यामुळे 2 वर्षापूर्वी गुंतवलेल्या रकमेत काहीही नफा दिसत नाही. म्हणजे 2 वर्षापूर्वी या शेअरची किंमत होती 329 रुपये आणि आत्ता आहे 312 रुपये. म्हणजेच काहीही नफा झालेला नाही. 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 202 रुपये आत्ता 312 रुपये झालेले आहेत. 10 वर्षापूर्वी गुंतवले 104 रुपये आत्ता 312 रुपये झालेले आहेत. आणि 2010 साली गुंतवलेले ह्या कंपनीत गुंतवलेले 52 रुपये आत्ता 312 रुपये झालेले आहेत. म्हणजे ह्या कंपनीनं 2010 सालापासून ते आत्तापर्यंत सुमारे 6 पट एवढा नफा दिलेला आहे. म्हणजे ह्या कंपनीत 2010 साली जर 1,00,000 रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला 6 पट म्हणजेच सुमारे 6,00,000 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा शेअर्स कमी किमतीत विकत घेऊन जास्त किमतीत विकणे हा प्रमुख फायदा असतो, परंतु तोच फक्त फायदा नसतो. तर तो शेअर खरेदी केल्यामुळे त्यातून डिव्हिडंड, बोनस, राईट हे सुद्धा फायदे होत असतात. तर ह्या कंपनीचा डिव्हिडंडच्या बाबतीत जर विचार केला तर ह्या कंपनीनं बऱ्यापैकी दरवर्षी डिव्हिडंड दिलेला आहे. 2025 साली ह्या कंपनीनं सुमारे 3 वेळा मिळून असा 5 7.5 रुपये असा म्हणजेच ह्या कंपनीनं 2025 साली पर शेअर एकूण डिव्हिडंड 17 रुपये 50 पैसे इतका दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो? शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम वाटत आहे. कारण जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग ही 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 52.98% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो? ह्या कंपनीला नेट प्रॉफिट होतोय, परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही. प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे, परंतु नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. तर मित्रांनो, कोणतीही कंपनी असू दे, योग्य आणि उत्तम ह्याच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य असतात. तर मित्रांनो, ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे आणि जेव्हा एकूण शेअर मार्केट म्हणजे निफ्टी निर्देशांक खाली आल्यामुळे ह्या कंपनीचा शेअर जेव्हा 52 खायपासून खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार मर्यादित रक्कम ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवण्यास
सध्या हरकत वाटत नाही. ही कंपनी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, माझी तब्येत बरी नाही तरीसुद्धा व्हिडिओमध्ये खंड पडू नये त्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओत व्यत्यय येतो आहे तर क्षमस्व. मित्रांनो, तसेच एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतो आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही आपल्या चॅनलवर नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहेत. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ते ज्यांना बेसिक माहिती हवी आहे त्यांनी ते 16च्या 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.